ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आपली दिवाळी म्हणजे काय आहे? डेकोरेशन, पैशाची उधळण, आणि जे तो करतोय ते आपण करतोय. मग त्याच्या का आहे मुबलक, तो करतोय. माझ्या का काही नाही, तरी मी कर्ज काढून आणि दिवाळी करतो साजरी. का? त्याचं बघून करतो. म्हणून दिवाळी कर्ज काढून दिवाळी करू नका. तुका म्हणे कसं, जसं असेल तसं, जसं आपल्या का असेल त्या पद्धतीनं फक्त काय करा, प्रेम द्या, प्रेम घ्या, आनंदी राहा. दिवाळी म्हणजे काय, काही घेण्यात देण्यात नसती, आनंद साजरा करायचा असतो. आणि मग साधू संतांनी काय केलं? काय केलं? संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. बघा, आपल्या घरी जर संत आले तर तीच दिवाळी म्हटली गेलेली. ज्ञान द्या, ज्ञान घ्या, भगवंताचं चिंतन करा. आणि भगवंताचं चिंतन करण्याकरता साधू संतांनी दिवाळी जगलेली. माझे माहेर पंढरी, उभा भिवरेच्या तिरी. ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं? ये रे ये रे काऊ, तुझे सोन्यानं मडविल पाऊ. बघा, ती बाई माहेरचं जर कोणी आलं तर तिथं कावळा जरी आला तर त्या कावळ्याला बघितलं व तिला आनंद होतो. माहेरचा माणूस जर बघितला तर तिला आनंद होतो. मग माझं माहेरचं कोण? साधू आणि संत. संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आनंदाची दीपवाळी, घरी बोलवा वनमाळी. घाली ते मी रांगोळी, गोविंद गोपाळा. बघा, जनाबाईनं सांगितलं, मी रांगोळी काढते आणि गोविंदाला बोलवते, गोपाळाला बोलते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. विठ्ठल गावा, विठ्ठल घ्यावा, विठ्ठल जीवीचा विसावा. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. सुंदरचे ध्यान उभा विटेवरी, करकटेवरी ठेवून या. याचे दान देगा देवा, तुझा विसर न गावा. गुण गाईन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. काय मागितले बघा. आणि आपण काय मागतो? गाडी, बंगला, धन, दौलत, संपत्ती. आणि ह्या मिळवण्याकरता आपण सगळे माणसाची तोडामोड करतो, शत्रू करतो, घराची तोडामोड करतो आणि जीवनाची बरबादी करतो. तुकाराम महाराजांनी काय मागितलं? काही नको. मग सुखी कशात आहे? मला काही नको, त्यागा शांती निरतरम. मला काही नको म्हटलं, शांत झोप येते. बघा, आजही काही भिकारी गरीब आहे ना, ते शांत भुईवर झोपतात. खाल्लं ते पचत जातं. पैशावाल्याला भूक नाही, गोळ्या खाऊन भूक लागती, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, गुडघ्यावरल्या गाद्या. आणि त्याचं हा कावा मरल अशी बाकीचे नातलं काळजी करतात. म्हणून सुखी कोण आहे? गरीब. म्हणून हे एक क्षणभंगूर आहे, हे आपलं काही नाही. प्रत्येकाने विचार करा, हा संसार कोणाचा पुरा झाला? कोणाचा पुरा होत नाही. आजी संसार सुपल झाला गे माये, देखी येले पाय विठ्ठलाचे. बघा, ज्ञानोबा काय म्हणले? ही माझी गीतेचे, ज्ञानेश्वरीचे विचार हे सगळ्या जगाला मिळणार, सारं जग आनंदी होणार. आणि माझा संसार सुफळ झाला. संसार काय? भगवंताचं नाव मी घेणं आणि भगवंताचं घेतलेलं नाव दुसऱ्यापर्यंत नेणं. म्हणून हा जो भैरवनाथ आहे खेडचा, ही त्याचा मी सेवक आहे. आणि याचे आपल्याला त्याचं प्रचार करायचं आहे, त्याचं नाव मोठं करायचं आहे. तर देवाचं काम काय? देवाचं नाव घेणं आणि त्याचं नाव दुसऱ्यापर्यंत सांगणं. साधू संतांनी हेच केले. हीच दिवाळी. दिवाळी कोणची? मी स्वतः देवाचं नाव घेईल आणि ते घेतलेलं देवाचं नाव मी दुसऱ्यापर्यंत नेईल. दुसरा दुःखी आहे, दीन आहे, दुबळा आहे, दुःखात आहे, संकटात आहे, आणि त्याला मी मदत करील. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मी जगल आणि दुसऱ्याला जगविल ही संस्कृती. आणि माझंच भरलं पाहिजे ही काय विकृती. आज समाजामध्ये काय झाली? विकृती झालेली. म्हणून ही विकृती दूर करण्याकरता आपण या दिवाळीची संकल्प करू. मी जगल आणि त्यालाही जगू देईल. मी त्याच्या संकटात मदत करील, सहभागी होईल. आणि हे जर पटलं असेल तर याला क्लिक करा. आणि जय भैरवनाथ महाराज की जय.